जीजी, आम्ही तुमच्यासाठी तिकडनं काहीतरी आणलंय. म्हणजे सगळ्यांसाठीच काही ना काहीतरी आणलंय. हाय का आता कशाला काय आणत बसायचं. बरं ते बघू नंतर. तुम्ही जरा आवरून घ्या, जावा जावा, बघू नंतर काय आणले ते. जीजे आवडतो नंतर. जीजी, ही बघा तुमच्यासाठी चालाय म्हणून काठी आणली. बया, तशी आता काही त्याची गरज नाही, पण आणून ठेवली. बघ समाधान या. असा नातू आणि अशी नाचून असल्यावर मला कशाला पाहिजे काठी. आजा, शीतल, तुम्ही दोघच माझ्या आधारात. मामी, ही बघा तुमच्यासाठी पर्स आणले. माझ्यासाठी पर्स कशाला? अहो, तुम्हाला फेडरेशनच्या मीटिंगला जायला लागतं ना, मग तिकडे तुमचं चांगलं इम्प्रेशन नको का पडाय. वय बेस्ट आहे. तू फेडरेशनचा विचार केलास हे लय बेस्ट आहे. जेडी, तुझ्यासाठी गळ्यातलं आणले. घालून बघ, बघू कसं दिसतंय ते. जेडे, तुझ्या गाड्याला लय खुलून दिसेल बघ. लय भारी आहे. थँक्स अजिंक्य. शीतलची चॉईस आहे. तीच म्हणाली की जेडीचा गळा मोकळा परत दिसत नाही ना. मामा, तुमच्यासाठी बूट आणलेत बर का. काय अगं मला कशाला बूट आणत बसली. हे म्हणत होते यांना एनसीसीच्या कॅम्पला जायला बूट नव्हते, तेव्हा तुम्ही स्वतःला घेणार ते बूट कॅन्सल करून यांना बूट घेतले. म्हणून म्हणलं तुमच्यासाठी तर बूटच घ्यावे. लय भारी येतं. आवडलं बूट. वय एवढ्या हौसानं आणलायस खरा बूट, पण त्याला पॉलिश कोण करायचं? यांना तर काय पॉलिश येत नाही. मी आहे की, ही एकदम चकचकीत करून देते आणि मस्त टकटक करून जावा कारखान्यात. काय बाई, तुम्हाला लय काळजी सगळ्यांची, पण आता तुम्ही बी फिरून फिरून दमून आला असाल. मग आता आल्या आल्या तुला तर कसं काम सांगायचं? काय सकाळपासून कंबार्ड गेलंय माझं बी फरशा पुसून पुसून. पण घेते मी स्वयंपाक करायला घेते. अहो नाही, त्याला काय होतंय तेव्हा मी करते की. अगं शीतल, तू पण आता प्रवास करून दमून आलीस. आवडतं की तुझं. अगं काम काय रोजच करायचं आहे की. अहो जीजी, करते की मी. फक्त या बॅगा पहिले आतमध्ये ठेवून येते. बा, मी बी आलो.
येते येते म्हणली ना अजून आली नाही. अगं 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 आई ग, काय कंबर दुखती पण काम तर करायलाच लागणार आहेत. मामी तुम्ही बसा बाहेर, मी करते. अगं नको, राहू दे, करते की मी. तू बी दमून आली असशील. अहो मी करते म्हणलं ना. अगं कशाला परत सगळं खापर माझ्यावर. मला म्हणतील सुनाला आल्या आल्या कामाला झुकली. नाही नाही, कोण काय नाही म्हणणार. तुम्ही बसा, मी करते. असं म्हणतीस, बरं कर. हे बघा, तू म्हणतेस म्हणून जाते, नाहीतर राहू दे, मी करते. आणि सोड. अहो नको नको, करते मी. अगं करते की. करते मी. बर कर. आता काय उपयोग केस पुसून सगळं पाणी मुरलं असेल. तुला एक लय दांडगी आहोस बघ कामं करायची. अहो आता 2 दिवस त्यांनीच केलं ना. आणि तसं बी फरशीपासून दमल्या होत्या त्या. आणि तुम्हीच सांगा, 6 जणांचं जेवण करायला केवढा वेळ लागतोय. अगं शितले, मी तुला काम करायला नको म्हणतोय का? कर की, पण आवरून कर ना. तशीच गेली असते. एवढं काय झालं होतं? जेवण करायला 5-10 मिनिटं उशीर झाला असता ना, कोण काय बोलू नसतं तुला. अहो हे बघ, शिकायला बी लागलीस का? तुला सर्दी झाली वाटतं. हो फौजी, ही एका शिंकेने काय सर्दी होती वे. बरं झालं डॉक्टर नाही झाला, नाही तर हो. शितले, अंग गरम लागते का तुझं? अगं ताप आहे तुला. अवघं बसाव, काय नाही झालं. उगाच पराचा कावळा करू नका. पराचा कावळा काय? अंग बघ किती गरम लागते. थांब जरा. हा अहो, आता कुणाला फोन करताय? कुणाला काय? डॉक्टरांना. आता सध्या डॉक्टरांकडे जाऊन येऊ. अहो डॉक्टर कशाला पाहिजे? बाहेर बी नेमका पाऊस आहे. तू एक काम कर, इथं बस, मी आलो डॉक्टरांकडे जाऊ. अहो अहो काय नाही झालंय. मी गरम पाण्याची वाफ घेते, त्यांनी होईन बरी. आणि काय नाही, प्रवासामुळे दगदग झाली आहे ना, म्हणून होत आहे. ग बस. असं अंगावर काढूनच आजारपण वाढतं. आणि नीट औषध गोळ्या घेतल्या पाहिजेत. कळलं? आलो मी.